जैसा प्राणलिंग सिद्ध झाला, तो सर्वेंद्रिय व्यापुनी राहिला. व्याप्य व्यापकत्वे देही भरला, जळी अग्नी समपय. जैसे जळ उष्ण होय अग्निसंगे, तैसे देह मिश्रित लिंगार्चन योगे. प्राण तरी सहज अंगे एकची असे. परमरहस्य ग्रंथ अध्याय क्रमांक 4. जैसा प्राणलिंग सिद्ध झाला, तो सर्वेंद्रिय व्यापुनी राहिला. व्याप्य व्यापकत्व देही भरला, जळी अग्निसमपय. प्राण आणि लिंगाचे ऐक्य जेव्हा साधकाच्या प्राण चैतन्य शक्ती लिंगाशी, परमशिवाशी, परमतत्वाशी एकरूप होते, तेव्हा त्याला प्राणलिंगी अवस्था म्हणतात. ही केवळ पूजा नसून तो अंतरात्म्याची शिवशक्ती होय. प्राण आणि लिंगाचे ऐक्य जेव्हा साधकाचा प्राण चैतन्य शक्ती लिंगाशी, परमशिवाशी, परमतत्वाशी एकरूप होते, तेव्हा त्याला प्राणलिंगी अवस्था म्हणतात. ही केवळ बाह्यपूजा नसून ती अंतर आत्म्याची शिवशक्ती आराधना होय. ज्याप्रमाणे अग्नीच्या संपर्कात पाण्याचा कण न कण गरम होतो, अग्नी जळसम, जळ अग्निसम, त्याचप्रमाणे जेव्हा प्राणलिंग सिद्ध होतो, तेव्हा ते चैतन्य साधकाच्या सर्व इंद्रियामध्ये व्यापून उरते. मग त्याची पाचही ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय स्वराचारी न राहता ईश्वरी प्रेरणेनं आणि पवित्रतेने कार्य करू लागतात. व्याप्य व्यापक भाव. येथे व्याप्य म्हणजे शरीर, इंद्रिय आणि व्यापक म्हणजे ते चैतन्य. ज्याप्रमाणे फुलात सुगंध सर्वत्र भरलेला असतो, तसाच तो परमात्मा किंवा लिंगतत्व त्या साधकाच्या देहात अणुरेणू मध्ये भरून राहते. या अवस्थेचे महत्व, अनुभूती ही अवस्था केवळ बुद्धीने समजण्याची नसून ती अनुभवाची आहे. जसे अग्नीने पाणी तापले की ते मूळ स्वभाव सोडून उष्ण होते, तसाच साधक आपल्या मानवीय मर्यादा ओलांडून दैवी गुणांनी युक्त होतो. शुचित्व. यातून पुढे जंगमाच्या व्यक्तिमत्वातील शुचित्व, पवित्रता स्पष्ट होते. जेव्हा सर्व इंद्रिय चैतन्याने भरलेले असतात, तेव्हा तिथे अशुद्धतेला जागाच उरत नाही. जीव आणि शिव यांच्यातील अद्वैत नातं हे मराठी साहित्यातील आणि विशेषतः श्री परमरहस्य ग्रंथातील या ओवीचा मुख्य गाभा आहे. शिवयोगी संत मन्मथ स्वामींनी या नात्याला निव्वळ कोरडं तत्वज्ञान न ठेवता त्याला अत्यंत रसाळ आणि काव्यात्मक रूप दिले आहे. जीव शिव भावाचे काही काव्य